काय सांगणार? कांद्याचा प्रश्न जो आहे गंभीर आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. या पद्धतीनं संपूर्ण विश्वभर परिस्थिती निर्माण झाली आहे एक्सपोर्ट बद्दल. त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तरी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर नक्की चर्चा होईल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मागच्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी काय नेमके याबद्दल केलं पाहिजे याच्या सूचना प्रधानमंत्र्याला दिल्या होत्या. आज त्याचा पूर्ण आढावा मला वाटतं मुख्यमंत्री घेतील. निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेल ही भावना आमची आहे. त्याबद्दलचा मी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालेल. 5 ते 6 मतदारसंघात बंडखोरी झालेली आहे महायुतीमध्ये. नाही, महायुतीमध्ये जर काही कोणी फॉर्म भरलाही असेल तरी आम्ही सक्षम आहोत त्यांना समजवण्याला. आमच्या काही लोकांनी फॉर्म भरले, त्यांना आम्ही कमी करायला लावू. अब्दुल सत्तार म्हणाले की भाजपने शिवसेनेचं मुंडकं छाटण्याचं काम सुरू केलं आहे आणि तसं होत आहे. ते आपल्या मुलाच्या उमेदवारीबद्दल नाराज दिसत आहेत. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना पाचारण केलंय. समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना, मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी. अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा प्रत्येक कॅबिनेटमध्ये शेतकरी हा विषय आधी असतो, पीक पाणी विषय आधी असतो, नंतरच कॅबिनेट चालू होतो. पहिल्यांदा जलसंपदा आढावा, पिण्याच्या पाण्याचे साठे, स्केअरसिटी, नंतर शेतकरी, आणि शेतकऱ्यांनंतर मग आपण कॅबिनेट चालू करतो. प्रत्येक मंगळवारी यावर चर्चा होते आणि यावेळी होईल. शिंदे सेनेचे आमदार सूर्यवंशी यांनी म्हटलंय की लाडकी बहीण योजना राजकीय फायद्यासाठी आम्ही आणली होती. नाही, असं काही चुकीचं आहे. कोणी काय बोललं मला माहिती नाही. काही राजकीय फायद्याची नाही आहे. मी आधीही सांगितलं, काही नावं कमी झाल्या याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहे. काही नावं जरी अपात्र झाले असतील, त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल सरकारला. जर काही चूक झालं असेल तर ते दुरुस्त करता येईल. पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे. ते आमचं ब्लडही नाही आहे. एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं. त्यामुळे करू. पोलीस दलामध्ये जे काही बदल्या होत आहे त्यामध्ये कुठेतरी महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होतो असा आरोप IPS अधिकारी वैशाली माने यांनी केलेला आहे. पुरुष प्रधान संस्कृतीला प्राधान्य दिलं जातं असा आरोप आहे. एखाद्याची बदली त्यांच्या मनाने झाली नाही मग असे आरोप लागतात. त्यामुळं त्याचा विचार काय त्यांचा आरोप लावलाय बघितला असेल, पण बदली आपल्या मनात झाली नाही तर असे विचार येतात माणसाच्या मनात. अन्ना मलाई अपनी पार्टी खोल सकते हैं, क्या लगता है? अन्ना मलाई अपनी पार्टी खोल सकते हैं जो भाजपा नाही मालूम. काँग्रेसने नागपूरमध्ये इंटरनॅशनल उमेदवार दिलेला, तो भाजपचे 100 मतं फोडतील असा दावा काँग्रेसने. 300 मतं फोडतील बोलले विकाससाठी. अंतर निवडणुकीच्या निकालात दिसेल. चला, थँक्यू.